चांदवड पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा एकदा गोवंश तस्करी करताना पिकअप गाडी पकडण्यात आली आहे। चांदवड लासलगाव चौफुलीपासून चांदवडच्या दिशेने पिकअप क्रमांक MH15CK 0916 ही गोवंश घेऊन जात असल्याची माहिती प्राणी फाउंडेशनच्या सदस्यांना मिळाली। त्यांनी तत्काळ त्या पिकअप गाडीचा पाठलाग करत पहाटेच्या दरम्यान चांदवड येथील 17 बंगल्याच्या मागे पळून जात असताना या पिकअपमध्ये 3 गोवंश निर्दयपणे तोंड बांधून कोंबून बेकायदेशीररित्या वाहतूक करताना मिळून आले। गोवंश आणि गाडीसह 2,23,000 रुपयांचा मुद्देमाल जमा करण्यात आला। गाडी चालक रतन सुधाकर शेलार यांच्या विरोधात चांदवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ग्रामीण संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 5 तर छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 6 आणि 11 मोटार वाहन कायदा कलम 83 177 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला। यावेळी चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाने चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस हवालदार रवींद्र चौधरी, ASI RM धुमाळ, संतोष लोखंडे याचा अधिक तपास करताय। यावेळी प्राणी फाउंडेशनचे संस्थापक नेहा दीदी पटेल यांच्या मार्गदर्शनाने लासलगाव प्राणी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष भाऊ केंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड।